नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं काल 28 जानेवारी रोजी दुःखद निधन झालं आहे. डी.वाय. पाटील या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचं ब्रेन स्ट्रोकने निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यापासून ते ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते. नितीन यांच्या निधनाने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे. नितीन बोरकर हे गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत काम करतात. नितीन यांनी आजपर्यंत जवळपास 40हून अधिक सिनेमात कला दिग्दर्शक म्हणून काम केलंय. बॉयज 3 यासारख्या चित्रपटातील त्यांची कला दिग्दर्शनाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यासोबतच ती आणि ती या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. यासोबतच राजवाडे आणि सहंस दगडाबाईची चाळ यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली कलात्मकता दाखवली होती. मी वसंतराव यासारख्या चारित्र्यात्मक चित्रपटातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. चित्रपटासोबत रंगभूमीवर देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे. नितीन बोरकर यांनी आजवर 40हून अधिक चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं आहे. काल 18 जानेवारी रोजी मुंबई येथील डी.वाय. पाटील या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन बोरकर यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.